शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी उलगडतोय आपण आणि म्हणूनच वेगवेगळ्या जॉनरमधनं वेगवेगळ्या माध्यमातनं येणारी ही गाणी आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतात तेव्हा ती एक वेगळी प्रक्रिया आपल्यासमोर येते. आणि हीच प्रक्रिया उलगडून दाखवण्यासाठी आज आपल्यासोबत आहे गायक संगीतकार जसराज जोशी. जसराज, स्वागत आहे. आणि गायिका आनंदी जोशी. आनंदी, स्वागत आहे. खरं तर मागच्या भागात आपण इतक्या चित्रपटांबद्दल बोललो आणि वेगवेगळ्या चित्रपटातले वेगवेगळे जॉनर खरं तर गाण्यातनं उलगडता आले. बरं, हे सगळं करत असताना खरंच एक ती प्रक्रिया असते, गाणं तुमच्यापर्यंत येतं. संगीतकार म्हणून जसराज, तुझ्याकडनं ती चाल लावली जाते. कधी ते आनंदी गाते किंवा कधी तू गातोस किंवा वेगवेगळे गायक गातात. मुरांबा नावाची एक फिल्म अशी आली होती की जी घरगुती किंवा घरातल्या सगळ्यांनी ती पाहावी आणि तरुणांची एक प्रातिनिधिक अशी ती फिल्म होती. मग अशा फिल्मला जेव्हा गाणं करायची वेळ येते तेव्हा त्याला काही वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते का? हां, तर मुरांबा ही म्हणजे फक्त घरगुतीच नाही तर म्हणजे अशी ती मॅक्सिमम घरात शूट झालेली अशी फिल्म. बरोबर. त्यामुळे खूप अशी शब्द असलेली, फक्त डायलॉग असलेली अशी फिल्म आहे. आणि त्यात गाणी ही ॲक्च्युअल सिनेमात न येता म्हणजे त्या सिनेमाचा फ्लेवर दर्शवणारी ही गाणी. जे सुरुवातीला एक गाणं येतं त्यात तो आपला हिरो एक असा लेझी त्याचा दिवस चालला आहे हे याचं वर्णन आहे आणि त्याच्या कॅरेक्टरची थोडीशी आपल्याला ओळख होते. आणि नंतर शेवटचं एक टायटल सॉन्ग होतं मुरांबा हे. आणि त्यातल्या एका प्रसंगासाठी म्हणून एक त्यांना काही ॲक्च्युली ओळीच पाहिजे होत्या फक्त, की जी हिरोची आपल्या आई आहे तिने कधीतरी गायलेलं एक रेकॉर्डिंग आहे असं एक सीन आहे. त्यासाठी एक आम्ही म्हणून काहीतरी म्हणून ही गझल आपण करू असं ठरलं होतं. आणि सुरुवातीला 2च ओळी घेणार आहेत हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे आम्ही तयारी ठेवली होती की हे गाणं कुठे वाजेल न वाजेल, फक्त आपल्याला करायची मजा म्हणून करूयात. आणि म्हणजे त्या प्रोसेसमध्ये म्हणजे वैभवकडनं पण मला खूप शिकायला मिळालं की गझलला अप्रोच कसं व्हायचं संगीतकार म्हणून, चाल म्हणून, की त्यातनं काय कसं बाहेर पडलं पाहिजे, की म्हणजे आशयविषयी पुढे गेला पाहिजे आणि कवितेचा फॉर्म म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये गझल हा फॉर्म जो आहे तोही आला पाहिजे. एकदम बरोबर. ते त्याकडनं शिकायला मिळालं. पण म्हणजे ते गाणं झालं एवढं छान की आणि म्हणजे अनुराधाताईंनी तर एवढं भारी गायलं तर आम्ही ते रेकॉर्डिंग सेशन कधी विसरू शकत नाही. आणि ते एकूण छान असं मिळून आलं की प्रोड्युसर डायरेक्टर एवढे खुश झाले की त्यांनी प्रॉपर शेड्यूल लावून या गाण्याचा व्हिडिओ शूट केला आहे प्रॉपर वेगळ्या स्टाईलमध्ये. आणि त्यामुळे आम्हाला पण मजा आली आणि ते गाणं म्हणजे प्रसिद्धही झालं आणि सगळ्यांना आवडलंही. बरोबर. म्हणजे मुरांबा खऱ्या अर्थाने जसा मुरला पाहिजे तसं हे गाणं सुद्धा मला वाटतं मुरलं चांगलं. आणि उमलले आभाळ भरत, शब्दही त्याचे इतके सुंदर आहेत आणि तुझी चालही अप्रतिम झाली. मला वाटतं आज आपण ऐकूया तुझ्याकडनं. उमलले आभाळ भरे चांदणे माझे
माझे तुझे उमलले आभाळ भरे चांदणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे उमलले आभाळ भरे चांदणे माझे तुझे श्वासातल्या श्वासात आपण बोललो हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो आणि समजले बोलणे माझे तुझे आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे उमलले आभाळ भरे चांदणे माझे तुझे वा वा अप्रतिम मस्त. आणि अशा प्रत्येक शब्दाला आणि त्या शब्दाचा अर्थ आणि त्यातून येणारं गाणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण एका बाजूला मुरांबासारखी फिल्म होती तर दुसऱ्या बाजूला तू केलेली YZ सारखी फिल्म होती. म्हणजे त्याच्या नावावरनंच असं वाटतं की अरे बापरे काय असेल, पण जेव्हा फिल्म बघितली जाते तेव्हा कळतं की त्याच्यात काय आशय आहे, कथा काय आहे. पण या कथेला किंवा या आशयाला पुढे नेणारं YZ मधलं संगीत देताना किंवा त्यातली गाणी करताना तो अनुभव कसा होता? YZ म्हणजे YZचं फुल फॉर्म घ्यायची गरज नाही, प्रत्येकाला माहितीच असतो. आणि म्हणजे कुठलंही त्यातलं गाणं करण्यामागे किंवा त्याचं एकूण ओव्हरऑल म्युझिक करण्यामागे तीच भावना कशी राहील. पण तरी पण मला असं वाटतं की ज्या प्रेक्षकांना माहित नाही त्यांच्यासाठी फुल फॉर्म सांगायला हरकत नाही किंवा तो न सांगितलेला बरा असा. प्रत्येक गाणं असं आम्ही सिच्युएशन आणि पहिल्यापासूनच प्रयत्नपूर्वक म्हणा किंवा ठरवून म्हणा, प्रत्येक गाण्याचं प्रत्येक सिच्युएशन हे काहीतरी अतरंगी त्यात करता येईल असंच असेल असंच होतं. आणि त्यात आम्ही पण ठरवलं होतं की जेवढे आपल्याला प्रयोग करता येतील तेवढे आपल्याला आपण करूयात. म्हणजे उदाहरणार्थ एक गाणं त्यात संस्कृत रोमॅन्टिक गाणं असं आम्ही केलं होतं. त्यासाठी पण काय काय त्या निमित्ताने जुनं लिटरेचर धुंडाळलं गेलं किंवा मग त्या सिनेमात एक स्वप्न वासवदत्ता नाटकाचा उल्लेख आहे, तर मग त्यातलं काही आपल्याला घेऊन काही त्याचा वापर करता येईल का, किंवा अजून काय आय गेस मेघदूतचा पण त्याच्यात उल्लेख होता. तर मग हे असं शोधून मग यातले काही असे ओळी काढल्या की ज्याला आपल्याला चाल देता येईल. व्यक्तिरेखेचा प्राध्यापक असणं आणि मग त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी या सुद्धा कुठेतरी तिथे होतात. म्हणजे मध्यवर्ती कल्पना होऊन जाते कधी. त्याची
तो संस्कृत शिकवत असतो तिला आणि तिच्या मनातलं तिच्या स्वप्नातलं हे गाणं होतं, त्यामुळे पूर्ण संस्कृत असं पाहिजे होतं. तर संस्कृत रोमॅन्टिक सॉन्ग करायची एक संधी मिळाली आम्हाला आणि त्यात जुनं लिटरेचर शोधून असं एक म्हणजे काही ओळी शोधल्या आणि जस्ट त्याला चाल देऊन सुरुवात केली गाणं बनवायला. की बाबा म्हणजे श्रुत्वा नाम प्रियत्सम स्फुटगनपुलकं जायते यस्य म्हणतात, जे काही त्याची मीटर याचा समजून घेऊन अशी चाल लावून मग आपण संस्कृत शिकताना शब्द शिकतो की शब्द चालवायला शिकतो, तसं प्रियकर शब्द ती कसा चालवेल असा विचार करून मग त्याची कोरस लाईन आली. वा, याचंही गाणं होऊ शकतं हे खरंच पहिल्यांदा कळलं. नाही तर प्रत्येक प्रथमा द्वितीया तृतीया सप्तमी शेवटपर्यंत आपण जातो. मला आणि त्यानिमित्ताने या 4 नावांचा उल्लेख मला करायला आवडेल. लेखक क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक समीर विद्वांस आणि आमचे प्रचंड जवळचे मित्र प्रोड्युसर अनिश जोग आणि रणजित गुगळे यांनी म्हणजे ही सगळी हे जे चित्रपट आहेत ज्याच्यात आम्ही जास्तीत जास्त प्रयोग करायला, आम्हाला किडे करायला संधी मिळाली, ते सगळे यांचे चित्रपट आहेत. आणि त्यांनी असे सिच्युएशन्स आणि असं नेहमी प्रोत्साहन दिलं की इसमें क्या कर सकते, इसमें क्या कर सकते, किंवा म्हणजे डबल सीट म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच जी मुंबईची लावणी मोहिनी त्याची म्हणजे तर म्हणजे इतकं सुंदर त्यांनी समीरनी हे सांगितलं होतं की म्हणजे अख्खा तेजाब हा सिनेमाच कसा मुंबईवर बेतलाय तिथपासून त्यांनी सुरुवात केली होती की मोहिनी हे कसं मुंबईचं मेटाफर वापरलं गेलंय. सो म्हणून मोहिनी हे गाणं करूयात, म्हणजे असं तेव्हापासून ते सगळे प्रयोग चालू होते. त्यामुळे या लोकांबरोबर मॅक्स प्रयोग केलेत आणि मॅक्स मजा आली. मला वाटतं ह्याच्यात एकनाथांची जी एक गवळण आहे त्याचाही काही तुम्ही असाच वेगळा प्रयोग केलाय. हां, म्हणजे अरे कृष्णा अरे कान्हा पण आम्ही त्याच्यात, आणि म्हणजे एकनाथांमध्ये तुकाराम पण आम्ही त्याच्यात घातले होते की सगळे संत एकत्र केलेत थोडक्यात. मी पण आणि लहानपणी पहिल्यांदा हे जे ऐकलं होतं, अरे कृष्ण अरे कान्हा मनरंजन मोहना, हे आपण हे लहानपणी आपण सगळ्यांनी ऐकलं की पालुपत घेतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळा मसाला असतो. तर तसं आम्ही मग त्याच्यात जो खूप सबमिसिव्ह, खूप इंट्रोवर्ट असा जो हिरो आहे त्या सिनेमाचा, तो पहिल्यांदा वाईसारखं छोटं गाव सोडून पुण्यात येतोय. ती एक धाकधूक आहे, त्याला अजिबात कोणाशी बोलता येत नाही असा येतो आणि त्याला म्हणजे खरंच त्याला मग असं वाटत असेल की बाबा कन्या सासूर अशी जाय मागे परतोनी पाय. तर आम्ही असं सगळं त्याच्यात वापरून असं बरोबर. म्हणजे ती कथा जशी पुढे जातीये किंवा त्या म्हणजे प्रमुख जे कॅरेक्टर आहे ते ज्याप्रमाणे पुढे जात आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पूर्ण गवळण आणि काही संतांचे अभंग आणि आणखी काही गोष्टी मिक्स केल्यात. बरोबर. या फिल्मचं हायलाइट गाणं पण मला वाटतं मीची मज व्यालो, की ज्यातही पुन्हा तुकाराम महाराज आहेत आणि तो जो म्हणाला की जो एक सबमिसिव्ह इंट्रोवर्ट नायक आहे त्याचं एक मला वाटतं ते तू गायला पाहिजेस ते गाणं. नक्कीच आम्हालाही ऐकायला आवडेल. पण ते करताना सुद्धा काही वेगळी गंमत केली आहेस का, किंवा त्याच्या मागे काही तुझा विचार जो असेल तोही आम्हाला ऐकायला आवडेल. ही ओळ आम्ही कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट केलं होतं, म्हणजे तेव्हा नाट्यवाचन स्पर्धा होती आणि त्यात आमच्या एका मित्रांनी खूप सुंदर मिलाप केला होता. एलकुंचवारांचं युगांत आणि काही तुकारामांचे अभंग. तर त्यात तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला हे काय आपण म्हणू इंट्रोड्यूस केलं की, आणि फार असे वेगवेगळे मी वेडा झालो होतो ते अभंग वाचून. एक अभंग असा आहे की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली. बरोबर. हे वाचून मी काय म्हणजे कोण आहे माणूस, आणि मग नंतर असं विचार करत करत तो एका ठिकाणी
जाऊन पोचलाय आणि तिकडे जाऊन म्हणतोय की मीची मज व्यालो पोटा आपुलिया आलो. बरोबर. काय कुठे पोचला, ही संकल्पनाच किती वेगळी आहे, आपल्या डोक्यात मावतच नाही अशी ती ओळ आहे ती. ती तेव्हापासून डोक्यात राहिली होती. आणि मग इथे आम्ही सम्याला एक कॉन्सेप्ट म्हणून करून दाखवली की असं काही करू शकतो. मग क्षितिज त्याच्यात इन झाला, त्यांनी त्याचं एक इंटरप्रिटेशन असं म्हणू आपण, असं लिहून काढलं त्या सिच्युएशनला, त्या कॅरेक्टरला धरून, आणि हे गाणं तयार झालं. ऐकूया. सावलीची आसना कोवळे से ऊन मी, सूर नाही संगती एक तरी धुन मी, ज्यात डोकावेन मी ते मनाचे बिंब मी, जन्म हे लावेल हा ते उसासे चिंब मी, नाव नाही जास काही तो अनोखा रंग मी, जो पुरेल जन्म सारा तो सोबतीचा चंग मी, मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो, मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो, मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो. काळजात करुणेचा उसळलेला डोंब मी, हर क्षणाला कल्पनेचा जन्मलेला कोंब मी, शोधताना वाट माझी होत माझा त्रास मी, मोजताना श्वास माझे अमरतेचे हास मी, मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो, मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो, मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो. दोन्हीकडे पाहे दोन्हीकडे पाहे तू काय तैसा आहे,
हा वा वा, अप्रतिम. स्वतःला सापडणं म्हणजे काय, तर ते कदाचित या गाण्यातनं आपल्याला सापडलं. गोष्टी गाण्यांच्या. कदाचित संगीतकार म्हणून सुद्धा तू स्वतःला सापडणं जे आहे ते सुद्धा तुला या गाण्यातनं निश्चित सापडलं असेल. अगदी हा प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे. निश्चित. आणि हे स्वतःला सापडणं असतं ना, ते प्रत्येक कलावंताला कुठेतरी सापडत असतं. मला वाटतं आनंदी, जिम्मा हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा अनेक महिलांना असं झालं की येस, माझ्यातली मला सापडले. आणि अशा एखाद्या चित्रपटाचा आपण भाग असणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. जिम्मा 2 मध्ये तुझं जे एक गाणं आहे बुट्टी मार, म्हणजे आता चला सुट्टी घेऊया, हा जो थॉट होता तो एका वेगळ्या पद्धतीने मांडला गेला. खरं. तर ते तू गाताना तुला स्वतःला कसं वाटलं, आजूबाजूची ती सगळी परिस्थिती कशी होती, काय नेमकं सांगशील त्याबद्दल? फिल्ममध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत या युरोपमध्ये मस्त फिरतायत आणि त्या सगळ्या स्वतःच्या काळज्या आणि चिंता घरी ठेवून आलेल्या आहेत. खरं. आणि क्षितिजनीच लिहिलंय हे सुद्धा गाणं. मीची मज व्यालो सुद्धा क्षितिजनीच लिहिलं होतं. तर त्याला तो एक नेमका, म्हणजे आज आपण आपल्या घरात बघतो, आपली आई किंवा आपल्या घरातली कुठचीही स्त्री बाहेर जरी गेली फिरायला तरी त्यांच्या घरचे वेध लागलेलेच असतात. वेध आणि घरचे विचार, म्हणजे खऱ्या अर्थी त्या एन्जॉय करणं जे आहे, जो मी टाईम आपण आज ज्याला म्हणतो, एक स्वतःचा काही पूर्ण आपण फक्त आपण आणि आपल्याबरोबर जे आता आहे ते एन्जॉय करणं, हा भाग ऑलमोस्ट ठरवून बसलाय. तर त्याबद्दल बोलणारं हे गाणं आहे आणि त्यामुळे हे खूप रिलेटेबल आहे सगळ्यांना. आणि मला वाटतं सगळ्या वयोगटात हे गाणं लागू आहे. खरंय. ऐकूया आपण ते. घे आठवून साठवून तू सारे ठिकाण, जामोहरून ओळखून तू आता मुक्काम, घेरा भरून तुला हवा तसा नवा श्वास, सांगते वाट हा प्रवास असणार खास. हो तयार, नन 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 बुट्टी मार, हो चल ना यार, हो बुट्टी मार. डोळ्यासमोर माग माग जाईरा, मन लावून ऐकना तू वाऱ्याची तान. हो नजर नजर नवी नवी, हिरवा हिरवाचा हा नजारा, निळ्या निळ्या उन्हातही फुलला मनाचा गप्पी सारा. अवती भवती नाही कोणी, पुन्हा पुन्हा उन्हाळ तू, काळोखाची भीती जरी, हो ना पुन्हा पहाट तू. घे नोंदवून गोंदवून तू तुझेच नाव, अन आपडीने सपडीने आज मारताव. हो तयार, नना 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 बुट्टी मार, हो चल ना यार, हो बुट्टी मार. वा आनंदी, मस्त. म्हणजे खरोखरच बुट्टी माराविषयी वाटते एखाद दिवशी. त्याला हे गाणं अगदी परफेक्ट आहे. पण हे सगळं जेव्हा तू केलंस, गाणं जेव्हा झालं, तेव्हा तुला तुझे कॉलेजचे दिवस आठवले का? युथ फेस्ट वगैरे. म्हणजे युथ फेस्ट तर तुझ्यासाठी इतका मोठा होता. म्हणजे तू जवळपास 3 वेळा सुवर्णपदक मिळवलं होतंस सलग. आय थिंक सलग 3 वर्ष. 2 वर्ष होते. 2 वर्ष. आणि आमची ड्रीम टीम होती. म्हणजे आज जेवढे इंडस्ट्रीत आपण गायक, करेक्ट, ॲक्टर्स
वादक बघतो तेव्हा सगळे आम्ही एक टीम होतो आणि आम्ही अक्षरशः म्हणजे 6 महिने एकत्र राहून प्रॅक्टिस करून म्हणजे आदर्श आणि मी आम्ही तेव्हापासूनचे मित्र आहोत. आदर्श शिंदे, अमित राज, आय थिंक अमित नाही, आदर्श होता, स्पृहा, नंतर तन्वी पालव, खूप वादक सुद्धा खूप मित्रमंडळी, आपलं ऍक्टर समीर खांडेकर असेल. सो खूप आम्ही मजा केली आणि आम्ही इंडियन ग्रुप सॉन्ग, वेस्टर्न ग्रुप सॉन्ग, सोलो इव्हेंट्स तर होते, पण सगळं करून बघितलंय आम्ही तिकडे. खूप मजा केली. बरोबर. आणि युथ फेस्टची एक वेगळीच धमाल असायची आणि त्यातनं शिकायला खूप गोष्टी मिळाल्या असतील. म्हणजे काय काय केलं तुम्ही आणि काय काय प्रयोग सुद्धा मला असं वाटतं तेव्हा खूप केले. काही सांगण्यासारखं एखादं? संगीतातलं मी नक्की सांगेन की आम्ही आमचा जो डिरेक्टर होता रविराज कोलथरकर, अतिशय उत्तम कंपोजर आहे तो. आज तो ॲज अ कंपोजर त्याची कारकीर्द चालू आहे. त्यांनी अतिशय सुंदर पेट्रिऑटिक गाणी कंपोज केली होती इंडियन ग्रुप सिंगिंगसाठी आणि त्याच्यात हार्मनीज प्रकार जो आहे, जो वेस्टर्न म्युझिकमध्ये वापरतोच आपण, इंडियन ह्याच्यात सुद्धा वापरतो, पण संपूर्ण गाणी आणि अख्खी अरेंज म्हणजे व्होकल अरेंजमेंट सारखी संपूर्ण गाणी करणं 8-8, 10-10 मिनिटाची, आणि त्यातली मेलडी टिकवून ठेवणं, त्यातला भाव टिकवून ठेवणं आणि प्रत्येकाच्या आवाजानुरूप त्याला साजेसा पार्ट देणं, त्याचं डायनॅमिकली ते वर्क करणं, कारण त्या इफेक्टसाठी की तो शेवटी समोरच्या माणसाच्या मनातला देशप्रेम त्यांनी जागृत झालं पाहिजे. तो एक फ्लेवर तिथे खूप शिकायला मिळाला आम्हाला, कारण सोलो गाणी आम्ही आमच्या आयुष्यात गातच असतो, पण टीमवर्क करताना खूप मजा आली. आणि अशी सगळी ड्रीम टीम असल्यामुळे आदर्श आणि मी, मला आठवतं आम्ही एका माईकवर गायचो, कारण तिथे 6 जण असतात पण माईक 3 असतात, सो यू हॅव टू शेअर युअर माईक ऑल्सो. आणि हाय पार्ट्स असायचे आमचे, म्हणजे आपण एक पार्ट गातोय आणि आपल्या बाजूचा इमिजिएट बाजूचा माणूस वेगळा पार्ट गातोय. बापरे. आणि हे सगळं स्पर्धा असल्यामुळे तिकडे काही चूक होऊ न देता. करेक्ट. बट इट वॉज फन. कारण त्या वेळेला तुम्ही ते प्रयोग केलेत म्हणून पुढच्या आयुष्यात तुम्हाला सगळ्यांनाच जेव्हा तुम्ही प्रोफेशनल सिंगर म्हणून उभे राहिलात तेव्हा निश्चित त्या सगळ्याचा फायदा झाला असेल. आणि म्हणतो तसं की कलावंताचं आयुष्य असतं आणि ते कलावंताचं आयुष्य जेव्हा एखाद्या चित्रपटातनं येतं तेव्हा मग आपल्याला आपलं सगळं आयुष्य कुठेतरी आठवायला लागतं आणि मग त्याचा तुम्ही भाग असता, कधी संगीतकार म्हणून, कधी गायक म्हणून. तसाच एक तमाशा लाईव्ह हा जो चित्रपट झाला म्हणजे पुन्हा एकदा तो कलावंताच्या आयुष्यावरचा असा चित्रपट आहे. आणि एकदा रंग लागला की मग काय घडतं हे सुद्धा तू एका गाण्यातनं खरं तर दाखवलंयस. ते गाणं काय होतं नेमकं? मला वाटतं अमित राजचे मी ते स्पेशल मेन्शन केलं पाहिजे, कारण इतकी हिट गाणी त्यांनी मला दिली आहेत आणि मी एम फॉर एव्हर ग्रेटफुल. कारण एक आमचं वर्क झालं मन धागा धागा, पण त्याच्यानंतर इतकी लव्ह सॉंग्स, इतकी बुट्टीमार, खरं बुट्टीमार माझं गाणं नव्हतं. इट्स अ व्हेरी एनर्जेटिक सॉन्ग, माझ्या जॉनरापेक्षा थोडं वेगळं आहे हे गाणं, बट त्यांनी तरी सुद्धा मला कास्ट केलं. आणि रंग लागला तो मला म्हणाला की आनंदी दिस इज युअर सॉन्ग, तर हे तुझंच गाणं आहे, मी तुला डोक्यात ठेवूनच कंपोज केलं. सो आणि सोनालीनी 4 चांद लावले त्या गाण्याला आणि रील्समुळे ते गाणं इतकं जास्त फेमस झालं. 3-3.5 लाख रील्स केली गेली त्या गाण्यावर. बापरे. आणि लंडनमध्ये लोक रील्स करतात, जगातून करतात त्या गाण्यावर. सो व्हेरी हॅपी. ऐकायचं आहे आम्हाला रंग लागला. छंद लागला लाला 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 लाला, तुझा रंग लागला. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला, असा कसा बाई मला तुझा रंग लागला. छंद लागला तुझा, छंद लागला, रंग लागला तुझा, रंग लागला. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला,
असा कसा बाई मला तुझा रंग लागला. जागून रे दिन रात पाहिले रे स्वप्नात तुझे वेड डोळ्यात तुझे खोल डोक्यात. हो जागून रे दिन रात पाहिले रे स्वप्नात तुझे वेड डोळ्यात तुझे खोल डोक्यात. उठी आले ना उठी आले नाव तुझा गंध लागला. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला. असा कसा बाई मला तुझा रंग लागला. छंद लागला तुझा छंद लागला. रंग लागला तुझा रंग लागला. तुझा छंद लागला. ला 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 तुझा रंग लागला. वाह आनंदी. गोष्टी गाण्यांच्या. तमाशा लाईव्ह हा पुन्हा एक वेगळा चित्रपट तर झाला, पण त्या चित्रपटाच्या निमित्ताने त्या कलाकारांचं आयुष्य आणि कशा पद्धतीने ते खरं जगतायत तेही एका दृष्टीने आपल्या सगळ्यांसमोर आलो. पण प्रत्येक चित्रपट जेव्हा होतो आणि तेव्हा एक वेगळा विषय आपल्यासमोर येतो. जसराज, तू अनेक प्रयोग खरं तर या निमित्ताने केलेस. म्हणजे 2 चित्रपट मला आत्ताच्या नंतरच्या महत्त्वाच्या टप्प्यातले आठवतात, ते म्हणजे फुंत्रू आणि मीडियम स्पायसी. आता या नावांवरनं असं वाटतं की काय आहे नेमका चित्रपट, पण दोन्ही चित्रपटांमध्ये तू काही संगीतातले वेगळे प्रयोग केलेस, तर काय सांगशील या दोन्ही प्रयोगांविषयी? तर फुंत्रू हा सुजय डहाकेचा चित्रपट, आणि सुजय डहाके तसा अवघड माणूस आहे काम करायला त्याच्याबरोबर. कारण तो पण त्याचं पण असं 100% मतावर आलाय असं नसतो. तो पण काहीतरी विचार करत असतो, मग हे करू ते करू. त्यामुळे तो आणि आम्ही एकत्र एका पेजवर येणे आणि यासाठी खूप वेळ लागला. यासाठी त्याला खूप ऑप्शन्स ऐकायला लागले, ऐकवले त्याला, पण तो सॅटिस्फाय होत नव्हता. नंतर मग त्यांनी जिकडे फुंत्रूचं शूट होतं तिकडे रेकी करून आले आणि तिकडचे फोटो दाखवले की म्हणजे आपण म्हणतो ना कलर पॅलेट काय असेल सिनेमाचा, हे याच्यावरनं मग आम्हाला कळायला लागलं की त्याला साऊंड पण त्याला साजेसा कसा असू शकतो. आणि मग त्या आमच्या दोघांचे सूर जुळले आणि ही गाणी झाली. अशी वेगळ्याच फीलची आणि छान ट्रीट केली आहेत प्रत्येक गाणी. 2 गाणी मंदार चोळकरनी लिहिली, म्हणजे पहिल्यांदाच आम्ही मंदार चोळकर बरोबर काम केलं त्या निमित्त. आणि दुसरा तुम्ही म्हणालात तो मीडियम स्पायसी सिनेमा. तर मोहित टाकळकर हा म्हणजे आजच्या काळातला प्रायोगिक रंगभूमीवरचा खूप आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याचा हा पहिला मराठी चित्रपट आणि इरावतीने लिहिला आहे. तर अगेन तो म्हणजे आमचा म्हणून नेहमी आग्रह असतो की आम्हाला स्क्रिप्ट ऐकू हवी, आणि लेखकाच्या तोंडून स्क्रिप्ट ऐकणे एक वेगळीच गंमत, आणि ते उघडतं दार सिनेमाचं की काय करायचंय आपल्याला. आणि इरावती उत्तम लेखिका आहे. अगदीच. सो ती ते ऐकूनच स्क्रिप्ट ऐकूनच आम्हाला मजा आली. आणि मग त्याची एक वेगळी गंमत म्हणजे जितेंद्र जोशीबरोबर काम केलं आम्ही. जितेंद्र जोशींनी 2 गाणी लिहिली आहेत त्यातली, आणि तो कुठेतरी असं शूट करत असायचा, तर शूटच्या मध्येच वेळ मिळतोय त्याला, तो काहीतरी 2 ओळी तिकडे लिहून दाखवतोय की असं करूयात तसं करूयात. मग हे जे एक गाणं आहे बोलायला बोल का पाहिजे. अच्छा. मी या शब्दातच खूप मजा आहे. बोलायला बोल का पाहिजे, सांगायला शब्द का पाहिजे. तर हे पण असंच रात्रभर आम्ही बसलो होतो. तो कुठनं तरी शूट करून आला जितेंद्र जोशी. 2 दिवस घरीच आला होता तो, आणि आम्ही अक्षरशः म्हणजे मी बघितली ही प्रोसिजर पूर्ण की कसं
तो शूटवर यायचा, रात्रभर ते बसायचे आणि असं 2 रात्री बसून त्यांनी हे गाणं तयार केलं. पण मुळात गंमत आहे ना की का पाहिजे असं कधी मनात येत नाही आपल्याला की खरंच आहे बोलायला शब्द का पाहिजे किंवा हा जो का पाहिजे आहे तो प्रश्न फार वेगळा आहे आणि मला असं वाटतं ती वेगळी चालही तू केली आहेस. कारण म्हणजे सिच्युएशन पण असंच आहे की तो हिरो त्या हिरोईनच्या मागे मागे चाललाय. म्हणजे समजा आपण असं म्हणू की एअरपोर्टला कुठेतरी हॉटेलमध्ये ते दोघं एकत्र काम करतात शेफ म्हणून आणि तिथपासनं बांद्राला तिच्या घरी ती जाते आणि हा मागे मागे लाईक 15-20 फूट अंतर ठेवून मागे फक्त चाललाय. ती चालते तो चाललाय, लोकलमध्ये पण ती आहे तो आहे, असं अख्खं गाणंवर फॉलो आहे अख्खा. तर काही दोघांमध्ये संवाद नाहीये, काही नाही, फक्त काही एका डिस्टन्सवरनं एकमेकांना साथ देत आहेत. तर ते तसं सिच्युएशन पण होतं. त्यामुळे आणि जितेंद्रला हे शब्द सुचल्यावर फारच मजा आली आणि मग त्याला चाल पण झाली तशी. त्याला एक अख्ख्या गाण्याला त्यामुळे एक असा कोझी, तुम्हाला असं धुक्यात गाणं ऐकतोय असं एक फील, असं साऊंडला पण तसं ट्रीट केलंय. वेगळी मजा. ऐकूया थोडीशी झलक. पण मला असं वाटतं हे ऐकताना ना तो चित्रपट म्हणजे डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे एक पिक्चरायझेशन ज्याला म्हणतात ते गाण्यातनं कसं दिसतं हे थोडंसं या बाबतीत खूप जाणवलं. पण माध्यम बदललं की गाणंही बदलतं, त्याचे शब्द बदलतात, त्याचा प्रभाव बदलतो, त्याचा विषय बदलतो. आनंदी टायटल सॉंग्स तू खूप गायली आहेस. म्हणजे जसं चित्रपटासाठी एखादं गाणं म्हणणं ते फुल सॉन्ग आहे, पण इथे तुला 30 सेकंद 60 सेकंद एवढीच जागा खरं तर असते. पण टायटल सॉन्ग म्हणताना खूप टायटल सॉन्ग तू केली आहेस.
ते एक वेगळे पण कसं जाणवलं तुला आणि कोणती आठवतात तुला की जी छान मजा आली ती गाताना? टायटल सॉंग्स गायची एक वेगळी मजा असते, कारण आपण अक्षरशः घराघरात पोचतो. म्हणजे लोक रोज आपलं नाव बघत असतात आणि मुख्य म्हणजे ते गाणं रोज ऐकत असतात आणि रोज आवाजही ऐकत असतात अर्थातच. त्यामुळे आपण रोज त्यांना एक आपल्या आवाजाची सवय होते आणि त्यामुळे ते जरी 1 मिनिटाचं असलं तरी त्याच्यावर म्हणजे मेहनत तेवढीच असते एखाद्या फिल्म सॉंगवर किंवा एखाद्या सिच्युएशनवर. जसं कारण ते गाणं एक्झॅक्टली जास्त मेहनत असते उलट. येस. लोक आधी गाणं ऐकतात आणि मग सिरियल बघायला सुरू करतात. त्यामुळे त्या कॅरेक्टरचे इंट्रोडक्शन, त्या आता उदाहरणार्थ तुझ्यात जीव रंगला हे जे गाणं होतं ते पूर्ण कोल्हापूरची त्याची बॅकग्राऊंड होती. बरोबर. आणि त्याचा फ्लेवरच तसा आहे, त्या टायटल सॉंगचाच तो फ्लेवर आहे की आपण मुंबई पुण्यातून बाहेर आता येईल कोल्हापूर, बरोबर, असं ते साऊंडनी सुद्धा ते तसं सजवलेलं गाणं आहे. त्यामुळे किंवा आता समीर सप्तेस्कर माझा रुईयाचा मित्र होता आणि त्याचं एक कॉम्पोजिशन आहे पाहिले ना मी तुला, की ज्याच्यात प्रेमाचं त्रिकोण आहे पण एक जे कॅरेक्टर आहे त्याला थोडी ग्रे शेड आहे. तर ते त्यांनी कसं त्या ट्रॅकमध्ये आणलंय की तिला कल्पना नाहीये, ती विश्वास ठेवतीये बरोबर, पण म्हणजे प्रेम आहे पण तरी त्याला एक दुसरी बाजू आहे. ह्या काही एलिमेंट्स तिथे हायलाईट करणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार असतो. बरोबर. मुख्य हे मजा येते की डिरेक्टर, आता आमचं एक महेश कोठारेंची सिरियल होती पाहिले ना मी तुला, त्यामुळे ते स्वतः तिकडे होते. त्यांचे इनपुट्स आम्हाला मिळतात ॲज अ डिरेक्टर, प्रोड्युसर. चॅनलकडनं वेगवेगळ्या सूचना येत असतात. सो असं एक 15 माणसं मिळून 1 मिनिटाचं गाणं, कारण ते त्याच्यावर 4-4 महिने आधी काम करत असतात. सगळं आम्हाला 1 मिनिटात ते डिलिव्हर करायचं. तू म्हणालीस तसं की गाणं आधी सुरू होतं आणि नंतर मग ती मालिका सुरू होते. पण मला असं वाटतं अशा काही निवडक मालिकांची एक गुच्छ म्हणूया आपण फुलांचा, आम्हाला ऐकवशील? नक्की नक्की. स्वप्नांच्या वाटेने भेटाया तुला आले रे, कळले ना केव्हा हे मन वेडे तुझे झाले रे. आशेचा झुला पुन्हा पुन्हा असा झुलताना गाताना तुला तुझ्या विना तुझी होताना. पाहिले न मी तुला न पाहिले, पाहिले न मी तुला न पाहिले. आपुल्या नात्यातले रंग सारे रंगले, चिंबरीत की जाहले मी तुझ्यात दंगले. भेटताना दरवळी श्वास माझा न तुझा, मोहरुनी लाजते लागलायत कालळा. दूर किंवा भोवती तू असावा सोबती, सोबतीने या तुझ्या साजरा हो सोहळा. रंग उजळे सांग का सांज वेळी सावळा, सख्या माझ्यातून हा रंग माझा वेगळा. भुईलया मी घुटचं दान, चहूकड बहरला राना. पाटामध्ये झुळू झुळू पाणी,
म्हणजे टायटल सॉंग्स आजही पुन्हा एकदा रिफ्रेश करणारी अशीच होती. आणि आनंदी, मला असं वाटतं की जसराज आणि आनंदी दोघांनीही तुम्ही इतकं वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं आहे आणि हे असंच काम करत राहा अशा सदिच्छा आणि शुभेच्छा आमच्या तुमच्यासोबत नेहमी आहेत. पण आज या गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने एक प्रवास उलगडता आला. कसं वाटतंय जसराज, काय सांगता येईल? खूप छान वाटलं पुन्हा एकदा दूरदर्शनमध्ये येऊन. हो, पुन्हा पुन्हा यायला आवडतं मला. सगळे मला तेच सगळं आठवत गेलं की एकदा महाराष्ट्र संगीत रत्नसाठी तर आलोच होतो, एकदा M2G2 साठी आलो होतो. तर असं सगळं मला आठवतंय. आणि एकूण प्रवास पण आज उजळणी झाली आमच्या प्रवासाची, आमच्या संगीतमय प्रवासाची. खूप मजा आली. हे म्युझिशियन्स पण सगळे मित्रच आहेत, त्यांच्याबरोबर जॅम करायला पण मजा आली. येस आनंदी, आज खरं तर या मंचावरनं तू आणि जसराज दोघंही एकत्र आहात. म्हणजे फक्त आडनाव तुमचं आधीपासून एकत्र आहे आणि तुम्ही एकाच आडनावाचे झालात, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर तेही पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचं कळलं. खूप मजा आली, कारण आम्हाला आमची अशी गाणी, म्हणजे जसराजची सगळी गाणी माझी खूप आवडती आहेतच, पण अशी समोर बसून म्हणजे ऐकण्याचा योग मला सुद्धा येत नाही, जो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. आणि आमची गाणी आम्हाला गाता आली. यांचे इतके सुंदर वादक मित्र आहेत आणि त्यांच्याबरोबर गाता आली. पुन्हा तो सगळा प्रवास तुमच्याबरोबर उलगडता आला आणि प्रेक्षकांना ही गाणी आणि त्याच्या मागची प्रोसेस त्यांच्यापर्यंत पोचली, ह्याचा खूप आनंद आहे. नक्कीच. आणि मला वाटतं आनंदी, मला आठवते आनंदी ती म्हणजे कॉलेजच्या दिवसातली, नंतर वेगवेगळ्या कार्यक्रमातली, ते आज इथपर्यंत, तर हाही प्रवास एक वेगळ्या पद्धतीने उलगडला. पण आजच्या या मैफिलीची सांगता करताना असाच एक वेगळा चित्रपट गर्लफ्रेंड, म्हणजे त्यात परत तुम्ही स्पॅनिश वगैरे भाषा, म्हणजे तुम्ही थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचलात. तर ते नेमकं काय झालं तेही ऐकायला आवडेल. तर म्हणजे आम्हाला असं काहीतरी पाहिजे असतं, आम्ही असं काहीतरी शोधत असतो ज्याच्या भोवती आपल्याला खेळता येईल. म्हणजे आता उदाहरणार्थ आनंदी गोपाळमध्ये तर काळच आहे तो, त्यामुळे त्या काळाचं लिटरेचर आणि संगीत याच्या भोवती आपण खेळता येईल. किंवा वायझेडचे असे वेगवेगळे प्रयोग येते. तसं हे स्क्रिप्टमध्ये असा एक उल्लेख होता की ती हिरोईन ही आहे इंडियन, पण ती राहते आत्ता स्पेनमध्ये आणि ती स्पेनमधनं इंडियात येते. तर त्यामुळे ती आणि तिचा एक बॉयफ्रेंड आहे तिकडचा, तो स्पॅनिश आहे. त्यामुळे मग ती प्रॉपर अशी स्पॅनिश बोलू शकणारी अशी वगैरे आहे. सो मग ते आम्ही उचलून, म्हणजे त्या सिनेमाची थीम पण एक स्पॅनिश टाईप याची तयार केली आणि मग तो एक फ्लेवर त्याचा फिक्स केला. आणि नंतर मग या सिनेमाचा एक आपण म्हणू टायटल सॉन्ग किंवा एंड क्रेडिट सॉन्ग म्हणून काय करायचं असा विचार चालला होता. तेव्हा प्रॉपर ऋषिकेश आणि मी असं गुगलच करायला बसलो की आपण स्पॅनिश काहीतरी हुक यावेळी तयार करू. आणि मग साजणीला केरिदा केरिदो सापडलं. आणि मग असे काय काय शब्द त्यातले काय काय घेता येतील ते वापरून मग त्याचा मुखडा तयार केला. मग क्षितिजनी त्याचा अंतरा लिहिला, त्यांनी पण असं काय काय कुठनं शब्द शोधून काढले. त्यांनी अजून एक स्पॅनिश शिकवणाऱ्या मराठी त्याच्या मैत्रिणीशी ओळख करून दिली, त्यांनी अजून गोष्टी क्लिअर झाल्या. म्हणजे आम्ही आधी क्वेरिदो वगैरे म्हणायचो, मग तिने सांगितलं की केरिदा असतं ते, स्पॅनिश उच्चार कसे करायचे ते पण क्लिअर झाले तिकडून. शाल्मली खोलगडेबरोबर काम करायची संधी मिळाली या गाण्यानिमित्त आणि फारच फन एक्सपिरियन्स होता. फारच मजेशीर गायिका आहे आणि खूपच मजा आली होती. वा, मला वाटतं आज आम्हालाही मजा येईल तुमच्याकडनं ते गाणं ऐकताना. आणि या मैफिलीची सांगता इथेच करूया. आनंदी जोशी, जसराज जोशी या दोघांकडनंही आम्हाला खूप छान ऐकायला मिळालं, खूप बरं वाटलं, खूप वेगळ्या प्रकारची गाणी ऐकता आली. पुढच्या भागात पुन्हा भेटूया अशाच काही कलाकारांसह. आज इथेच थांबूया. धन्यवाद. Querida, 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 mi tuya novia, tu माझी novia. Sirena, sirena, hermosa sirena, सोडी ही तुझी नि माझी गभारिया.
sé que sei amore extraño. Have have amore extraño. तुझ्या सवे माझेच cielo. Esta pasa en mi destino. Querido, 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 querido. Mi tuझी novia, tu माझा novio. Alma gemela eres mi mundo. जोडी ही तुझी नि माझी रे इंसानियो. Querida, 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 querida. Mi tuझा novio, tu माझी novia, novia, novia. Sirena, sirena, hermosa sirena. जोडी ही तुझी नि माझी ग varia, varia, varia. Hola. Tú naciste, mi estoy soltero. Tú no estás, se te pagando. Tú naciste, mi estoy soltero. Tú no estás, se te pagando. Tú eres tan especial, माझ्यासाठी खास रे. Tú eres mi destino. Tú माझा सारा प्रवास रे. Tú eres tan especial. Tú eres mi destino. तू माझ्यासाठी खास रे आणि आता तू सारा प्रवास रे. Querido, 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 querido. Alma gemela eres mi mundo. Querida, 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 querida. Mi dulce novia, tu माझी novia. Es sirena, sirena, hermosa sirena. Es जोडी ही तुझी नि माझी ग varia. Sé que sei amor extraño. Have, have amor extraño. Mas ese cielo estamos en mi destino. Querida, 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 querida. Alma gemela eres mi mundo. Querida, 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 querida. En mi tuझा novio, tu माझी